नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये युग आता नापास झालाय हे पार्थला समजलं आणि तो सगळ्यांसमोर आता पार्थला ओरडतो की तू अभ्यास केला नाहीस म्हणून फेल झालाय ना. काय रे, एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवलीस? त्यावेळेला रम्या येते मागून आणि म्हणते की पार्थ, अरे ही गोष्ट युगने नाही सांगितली. घाबरला होता तो, पण नंदिनीला तर सगळं माहिती होतं ना. त्यावेळेला आता नंदिनीकडे सगळेजण पाहू लागतात. तर रम्या आता मानिनीसमोर उभी राहते आणि म्हणते की मानिनी आत्या, मला एक सांगा, ह्या घरात चुका केल्यावर लगेच त्याला शिक्षा मिळते ना? मग मलाही आता योग्य तो न्याय हवाय. नंदिनी चुकली आणि तुम्ही तिला शिक्षा करावी असं मला वाटतं. त्यावेळेस आता मानिनी खूप विचार करतात, त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. पण इकडे मात्र काव्या खूप चिडते आणि म्हणते की रम्या, अगं मोहितेंच्या मुलींना असं लपवाछपवी करणं, खोटं बोलणं त्यांच्या तत्वात बसत नाही. खूप आता दोघेजणी भांडायला लागतात आणि ही रम्या म्हणते की तुझे संस्कार, अगं तुझे संस्कार तर काढूच नको. आता मात्र पार्थला खूप राग आलेला असतो. तो म्हणतो की रम्या शांत हो. आता तो जोरात असं ओरडतो आणि सगळेजण पार्थकडे पाहू लागतात. तेव्हा आता प्रेक्षकांनो, नंदिनीला आता कोणत्या प्रकारची शिक्षा होणार आहे किंवा मानिनी आता काय निर्णय घेतील हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.